आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ बॉईज अँड गर्ल्स हायस्कूल समडोळी. समडोळी येथील मुलांच्या शैक्षणिक, बौद्धिक, सामाजिक व मानसिक वाढीसाठी एकमेव शैक्षणिक संस्था म्हणजेच आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ बॉईज अँड गर्ल्स हायस्कूल समडोळी. शाळेचे संस्थापक स्वर्गीय बाबासाहेब पाटील व चेअरमन त्रिशला संजय पाटील यड्रावकर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली तसेच सर्व संचालक मंडळाच्या विशेष प्रयत्नातून तसेच सर्व तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी घडत आहेत सुसंस्कृत विद्यार्थी तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू. शाळेतील मुलांना योग्य ती शिस्त आणि वळण लावण्याचे काम म्हणजेच या शाळेतील सर्व शिक्षक वर्ग. संगणक तंत्रज्ञानाच्या शिक्षणासाठी अद्ययावत अशी संगणक प्रयोगशाळा या ठिकाणी उपलब्ध आहे. विज्ञान विषयासाठी सर्व अद्ययावत साहित्य ने सज्ज असलेली एक मोठी प्रयोगशाळा या ठिकाणी उपलब्ध आहे. येथूनच भारताचे भावी शास्त्रज्ञ घडतील यात तिळमात्र देखील शंका नाही. शाळेच्या वरांड्यामध्ये मुलांनी बनविलेले विविध प्रकल्प देखील शाळेच्या भिंतीवर रेखाटले आहेत. त्यामुळे मुलांचा बौद्धिक स्तर उंचावण्यात नक्कीच मोलाची मदत होते. खेळ म्हणजे विद्यार्थ्यांचा मुख्य कणा असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही, कारण मुले जर मैदानी खेळ खेळत असतील तर त्यांची सांघिक वृत्ती वाढते. त्याचमुळे खेळामुळे त्यांचे आरोग्य देखील उत्तम राहते. या शाळेतील मुलांनी राष्ट्रीय स्तरापर्यंतच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत देखील मजल मारली आहे व समडोळीचे नाव भारताच्या नकाशावर कोरले गेले आहे. आता आपण येऊया या नवीन इमारतीमध्ये. या ठिकाणी प्राथमिक शाळा सुरू झाली आहे. 2018 पासून येथे लहान गट, मोठा गट ते 4थी पर्यंतचे प्राथमिक वर्ग भरवले जातात. यासाठी नवीन अद्ययावत अशी इमारत बनविली आहे. त्यामुळे इथे येताना मुलांना एक वेगळाच आनंद मिळतो. शाळेसाठी मोठे मैदान देखील उपलब्ध आहे. त्यामुळे भरपूर विद्यार्थी या ठिकाणी एकत्र खेळू शकतात आणि संघभावना वाढीस लागते. शाळेमध्ये कराटे, जुडो, खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल त्याचप्रमाणे बौद्धिक वाढ व्हावी म्हणून बुद्धिबळ तसेच कॅरम हे बैठे खेळ देखील मुलांना खेळायला दिले जातात. एकूणच शाळेतील मोकळी हवा, अतिशय स्वच्छ मोकळे वातावरण, भरपूर उजेड प्रकाश व शिक्षकांचा मनमिळावू व हसतमुख चेहरा यामुळे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या या बॉईज व गर्ल्स हायस्कूल समडोळी या ठिकाणी आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा आणि त्याला त्याच्या भावी आयुष्यात एक उत्तम नागरिक व यशस्वी व्यक्ती बनवा. आमची शाळा ही गर्ल्स हायस्कूल 1997 पासून सुरू आहे. त्यामध्येच 2018 साली न्यू आदर्श विद्या मंदिर समडोळी याची स्थापना झाली. यामध्ये लहान गट ते 4थी हे वर्ग आहेत. सर्वप्रथम मी बाबासाहेब पाटील यांना अनुमोदन करून व आमच्या संचालिका त्रिशलाताई यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत आम्ही ही शाळा चालवत आहोत आणि यामध्ये विविध उपक्रम घेतले जातात. तसेच आमच्या शाळेमध्ये मोबाईलपासून मुलं कसे दूर राहतील याच्यासाठी भरपूर प्रयत्न केले जातात. यामध्ये भरपूर असे ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात. जसे करून जेवणाच्या आधी मुलं म्हणजे श्लोकचा वापर करून जेवणास सुरुवात करतात. वदनी कवळ घेता ही सर्व मुलांना येते आणि त्याचप्रमाणे विविध उपक्रमांतर्गत म्हणजे घरीच अभ्यास दिला जातो. महावीर नवले बॉईज अँड गर्ल्स हायस्कूल समडोळीमध्ये मुख्याध्यापिका आहे. 2016 पासून मुख्याध्यापिकेचं काम करते. मी सर्व्हिसला 1995 साली लागले. त्यावेळी फक्त आमची मुलींची गर्ल्स हायस्कूल एवढीच शाळा होती आणि त्यावेळी आमच्याकडे मुली भरपूर एकेका वर्गात 60-65 मुली होत्या. फक्त मुली होत्या आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये वक्तृत्व स्पर्धा असू देत, लोकनृत्य असू दे, त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षा असू दे, खेळाचा भाग असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही जिल्हास्तरीय पर्यंत मजल पोहोचवली होती आणि राज्यस्तरापर्यंत सुद्धा लोकनृत्यामध्ये वगैरे गेलो होतो. आम्ही प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर परत काही दिवसांनी 2016 साली सचिन ढोले सर हे माझे भावासारखेच आहेत, भाऊच आहेत ते मानलेले. त्यांनी नाहीतर आमच्या शाळेमध्ये कराटे चालू करूया असं आम्हाला सांगितलं. मग कराटे आम्ही चालू केलं. त्यावेळी कराटेसाठी सुद्धा जवळजवळ त्यांच्याकडे 50 मुलं आमच्या शाळेतली होती, मुलं मुली
होत्या आणि त्या कराटेमध्ये भरपूर मुलांनी विभागीय स्तर असेल, राज्य स्तर असेल याच्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला होता आणि त्याचबरोबर काही मुलांची जवळजवळ एक 10 मुलांची निवड आंतरराष्ट्रीय स्तरावर पण झालेली होती. पण मुलांच्या त्या परिस्थितीमुळं 2 मुलं आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पण पहिला नंबर त्यांनी काढलेला आहे. त्याच्यामध्ये सुशांत मस्कर आणि पारस सर्वदे आणि हे सगळं श्रेय सचिन ढोले सरांचं आहे. त्यांनी आमच्या शाळेचं नाव उज्ज्वल करण्यासाठी खूप असा प्रयत्न केला. सध्या जिल्हाधिकारी साहेब काकडे साहेब यांनी नाही तर कराटेचं संपूर्ण शाळांमध्ये मुलांच्या सुरक्षिततेसाठी कराटे आवश्यक आहे, जुदो आणि कराटे आवश्यक आहे असं सांगितलेलं आहे. आणि त्या वेळी आम्ही सुद्धा आमच्या शाळेमध्ये कराटे चालू केलोय. मुलं जातात आमची कराटेच्या क्लासला. थोडं जागेचा मध्ये प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे आमच्या शाळेमध्ये जो कराटेचा क्लास होता तो आम्ही दुसऱ्या ठिकाणी घ्यायला त्यांना लावला आणि हळूहळू पुढच्या वर्षीपासून आम्ही कराटेचं पण आमच्या शाळेमध्ये क्लास चालू करतोय. आणि या कराटे बरोबरच आता सध्याचे जे खेळ आहेत, आपले पूर्वीचे खेळ आहेत, खो खो असेल, त्याच्यानंतर लंगडी पळती असेल, व्हॉलीबॉल असेल, हे सगळे खेळ, मुलांची विट्टी दांडू असेल, सूरपाटचा खेळ असेल, हे ग्रामीण खेळ सुद्धा आम्हाला खेळ मुलांचे घ्यायला सांगितलेत. ते खेळ सुद्धा सध्या आम्ही चालू केलेलो आहोत आणि आमच्या शाळेचं ग्राउंड आम्ही मोठं करून घेतलेलं आहे. खेळाचं भरपूर असं साहित्य आम्हाला मिळालेलं पण आहे आणि त्यानुसार हळूहळू प्रगतीच्या वाटेवर चाललेलो आहोत खेळाच्या दृष्टिकोनातून. त्याचबरोबर बाकीच्या स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, त्याच्यानंतर निबंध स्पर्धा असतील, याच्यामध्ये महावाचन स्पर्धा असेल, त्या महावाचन स्पर्धेमध्ये सुद्धा ऑनलाईन ती स्पर्धा होती. त्यामध्ये गेल्या वर्षी आमच्या मुलींनी जिल्हा स्तरावर नंबर मिळवलेला आहे. अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आमच्या मुली कार्यरत आहेत आणि आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि अजून इथून पुढं मुलांची संख्या वाढावी यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा असेल, स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा NNMS ची परीक्षा असेल, स्कॉलरशिपची परीक्षा असेल, त्यामध्ये सुद्धा आमची मुलं शिष्यवृत्ती प्राप्त केलेली आहेत. आणि ह्या वर्षी सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये आमच्या मुलं 100च्या वर जवळजवळ 5-6 मुलं आहेत आणि ती मुलं शिष्यवृत्ती परीक्षेत बसतील आणि त्यांना नाहीतर राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती जी आहे ती प्राप्त होईल. त्याचबरोबर बाकीचे जे क्षेत्र आहेत त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांचे उपक्रम किंवा ऍक्टिव्हिटी जे आहेत त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये मुलं हिरिरीनं सहभागी होऊन प्रत्येक ऍक्टिव्हिटी करत आहेत. स्नेह संमेलनाचा कार्यक्रम म्हणा, हळदी कुंकूचा कार्यक्रम, ह्या वर्षी आम्ही सगळं कार्यक्रम तो जो होता तो मुलींना करायला दिला होता, 9वीच्या 8वीच्या मुलींना, आणि त्या मुलींनी सुद्धा खूप चांगल्या रीतीनं कार्यक्रम केला असा आम्हाला अभिप्राय पण मिळालेला आहे. म्हणजे आमच्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतः उभं राहून आपण नाहीतर बोलू शकतो, पुढं सगळ्यांना नाहीतर सगळ्यांची तोंड देऊ शकतो, सगळी आव्हानं आली तरी स्वीकारू शकतो, यासाठी आम्ही मुलांच्या पर्यंत पोहोचत आहोत, त्यांच्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर विद्यार्थी सुरक्षा आता सध्या चालू आहे, त्यासाठी आम्ही प्रत्येक वर्गामध्ये CC कॅमेरे बसवलेले आहेत आणि आमचे शिक्षक मुलांच्या दुपारच्या सुट्टीमध्ये म्हणा, संध्याकाळी मुलं जातात त्यावेळी गेटच्या तिथं राहून, बाहेर राहून काय चाललंय, मुलं कसं वागत असतात, काय करत असतात, ह्या सगळ्या गोष्टीचं ते शिक्षक पालन करत असतात आणि शिक्षकांच्या सहकार्यामुळं आम्ही आमची शाळा उज्ज्वल करत आहोत. त्याचबरोबर विज्ञान क्षेत्र असेल, त्या विज्ञान क्षेत्रामध्ये सुद्धा राज्य स्तरापर्यंत आमची मुलं जाऊन आलेली आहेत. विज्ञानाच्या ह्याच्यामध्ये विज्ञान इन्स्पायर अवॉर्ड म्हणून एक विज्ञानाचा भाग असतोय आणि त्या विज्ञानाच्या ह्याच्यामध्ये आमची मुलं राज्यस्तरापर्यंत जाऊन आलेली आहेत. प्रत्येक कुठलंही क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये आम्ही सहभागी होतो आणि आमची मुलं प्रयत्न करत असतात आणि हाच प्रयत्न आम्ही असंच पुढे चालू करू. पालकांची जी इच्छा असेल त्या पालकांच्या इच्छेला आम्ही चांगल्या पद्धतीनं तोंड देऊन चांगल्या पद्धतीनं त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करू. आणि आता आमचे शिक्षक जे आहेत ते शिक्षक खूप चांगल्या रीतीनं मुलांना मार्गदर्शन करत आहेत, मुलांच्या मध्ये खेळीमेळीचं वातावरण निर्माण करत आहेत आणि मुलांचा आणि शिक्षकांचा जो संवाद असतो तो अतिशय चांगल्या रीतीनं असतो. काही झालं मुलं अगदी चांगल्या पद्धतीनं आपल्या मनातले सगळे विचार शिक्षकांपुढे मांडतात आणि माझ्या पुढे पण येऊन सांगतात, मॅडम असं आहे तसं आहे, आणि आम्ही त्यामध्ये त्या पद्धतीनं सुधारणा करत आहोत. मुलांचे जे त्यांचे आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी आमच्या सध्याच्या नवीन अध्यक्षा
त्रिशला पाटील यड्रावकर मॅडम ह्या सुद्धा काय करत आहेत, प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर आमचे सर्व नवीन संचालक मंडळ असेल, हे सगळेजण मिळून प्रयत्न करत आहेत आणि शाळेला उज्ज्वल अशा भवितव्याकडे नेत आहेत. आम्ही गुणवत्ता वाढविण्यासाठी सुद्धा चांगल्या रीतीनं प्रयत्न करत आहोत.